नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. वलगाव येथील नेहा वूड इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत 1 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय. वलगाव येथील नेहा वूड इंडस्ट्रीजच्या आरामशीनमध्ये भीषण आग लागली. गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी 1 लाखाहून अधिक किमतीचं लाकूड पडलंय. अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्याने मोठी हानी टळली. विलासनगरमधील महापालिकेच्या कॉम्प्लेक्समधील 38 दुकानांना मालमत्ता कर वसुली पथकाने सील लावलं. हजारो रुपयांचा मालमत्ता कर या दुकानदारांकडे थकीत होता. मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या तिजोरीतील ठणठणाट पाहता मालमत्ता कर वसुली जोमाने करण्यात येते आहे. हजारो रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने विलासनगरमधील मनपा कॉम्प्लेक्समधील 38 दुकानांना पथकाने सील लावलं. अमरावती महानगरपालिकेची आमसभा प्रचंड गदारोळात पार पडली. विविध मुद्द्यांवर सभागृहात हमरीतुमरी माजली. सांस्कृतिक भवनाच्या देखरेखीचा मुद्दा आमसभेत चांगलाच गाजला. वादग्रस्त आमसभा दुपारी 4 वाजता स्थगित झाली. अमरावती महापालिकेची आमसभा शुक्रवारी घेण्यात आली. विविध मुद्द्यांवर गाजलेल्या या आमसभेत शिवसेना गटनेता व विरोधी पक्षनेता म्हणून नगरसेवक प्रवीण हरमकर यांची निवड झाली. पथकर सुरू केल्याने मनपाचं उत्पन्न वाढेल तेव्हा पथकर पुन्हा सुरू करावा असा मुद्दा उपस्थित झाला असता नगरसेवकांमध्ये या मुद्द्यावर वाद झाला. स्थानिक वाहनं पथकरातून वगळण्याची मागणी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केली. अगर वाढत निवडून नसतो आलो की विरोधी पक्षांचा झालो सर्वप्रथम त्या वाड्यापर्यंत अभिनंदन. तर त्यांच्यामुळे मी इथे आपल्या पक्षाचा जो वाद होता विरोधी पक्षांच्या म्हणून त्यामध्ये दोघेही मोठ्या बंधूंनी माझ्या समन्वय करून आपसात बसून तो विषय जिंकला. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. दिगंबरराव रागे आणि मी आज लोकांचे लहानपणापासून सोबत करा. आम्ही एकाच परिसरातील लोक तरी आमची कुठं वादविवाद न होता आम्ही हे सर्व समन्वय आणि याच्यामध्ये पक्षाच्या जे आमच्या सोबत नसतानाही ते लोक सोबत आले. ही सभागृहातले सत्ताधारी लोकही सोबत येऊन सगळं बसून सांस्कृतिक भवनाच्या देखरेखीचा मुद्दा आमसभेत चांगलाच गाजला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सांस्कृतिक भवनाची 2.5 कोटीच्या निधीतून दुरुस्ती व ठेकेदार आनंद कॅटरर्सला 30 वर्षांची मुदतवाढ असा प्रस्ताव आमसभेसमोर होता. यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि वादळी चर्चेनंतर प्रस्ताव कायम करण्यात आला. सिटी न्यूजने शुक्रवार बाजार क्षेत्रातील घाण व मैदानातील घनकचऱ्याचा मुद्दा मांडला होता. त्यावरही शुक्रवारच्या आमसभेत चर्चा झाली. स्वच्छतेचे निर्देश देत येथे फिश मार्केटचा प्रस्तावही पारित झाला.
स्मार्ट सिटीचा प्रस्तावही आमसभेत मंजूर झाला. कित्येक सूचना मांडल्या गेल्या. अंडरग्राउंड वायरिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाले, वस्ती सुधार असे बदल प्रस्तावित होते ते पारित करण्यात आले. शुक्रवारच्या आमसभेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमतःच व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. या आमसभेत बाहेरच्या व्यक्तींवर कडक पहारा होता. पत्रकारांव्यतिरिक्त कुणालाही सभागृहात प्रवेश दिला गेला नाही. अरुण जयस्वाल यांनी आपला पक्ष मांडताना गोल्डन गँगचा शब्दप्रयोग केल्याने चांगलंच वातावरण तापलं होतं. मनपात स्वार्थी गोल्डन गँग सक्रिय असल्याचं म्हटलं होतं. आमदारांनी त्याचा पुनरुच्चार केला. अखेरीस दुपारी 4 वाजता आमसभा स्थगित झाली. 21 मार्च रोजी गुढीपाडवा, मराठी वर्षाचा पहिला सण, पहिला दिवस. गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. यासाठी बाजारपेठ सजली आहे. आंब्याची पानं, कडसडा बाजारपेठेत विक्रीला आला आहे. 21 मार्च रोजी मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. गुढीसाठी लागणारी आंब्याची पानं, करसडा बाजारात विक्रीला आहेत. घराच्या दारांनाही आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं. नववर्षांच्या शुभेच्छांचं आदान प्रदान केलं जातं. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. चिवकाऊचा घास भरवत चिवचं घर होतं मेणाचं अशी गोष्ट आपल्या चिमुकल्यांना घराघरातल्या माऊली पूर्वीही सांगत होत्या, आजही सांगतात. मात्र सहजासहजी दिसणाऱ्या चिमण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. परत फिरा खिडक्यांमध्ये परसात भिरभिर उडणारी चिमणी दुर्मिळ होऊ लागली आहे. शहरीकरणामुळे अनेक नैसर्गिक गोष्टी लुप्त होत आहेत. त्यात चिमणी अग्रस्थानी आहे. मोबाईल टॉवर मधून होणाऱ्या किरणोत्सर्गाचा थेट परिणाम चिमण्यांच्या अंड्यांवर व पर्यायाने प्रजननावर होतोय. उन्हाळ्याला सध्या सुरुवात झाली आहे, तेव्हा चिमण्यांसाठी पाणी व खाद्याची सोय करणं अत्यावश्यक आहे. तरच चिवकाऊचा घास भायांना देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग 4 व वर्ग 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची जबाबदारी मनपा शिक्षण विभागाकडे देण्यात आली आहे. 22 मार्च रोजी रविवारी ही परीक्षा होणार आहे. अमरावती शहरातील मनपा, जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. या परीक्षेकरता एकूण 43 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र वितरित करण्यात आले आहेत. याविषयीची अधिक माहिती मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर अरुणा डांगे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या 4था वर्ग आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेची जबाबदारी ही संपूर्ण मनपा शिक्षण विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि 22 मार्च रोजी 2015 रोजी ही परीक्षा घेण्यात येईल। या परीक्षामध्ये मनपा, जिल्हा परिषद, खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एकूण 43 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये इयत्ता 4थीचे 4062 विद्यार्थी तसेच इयत्ता 7वीचे 4176 विद्यार्थी असा एकूण 8238 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत आणि यांना सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र वितरित करण्यात आलेले आहे। मनपा शिक्षण विभागातर्फे एकूण 7 प्रमुख तपासणी अधिकारी आणि 14 सहाय्यक तपासणी अधिकारी असं एकूण 21 तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते 43 केंद्रावर भेटी देणार आहे आणि यामध्ये फिरस्ती पथकांचं सुद्धा गठन केलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीने आपण पोलीस स्टेशनला आणि पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कळविलेलं आहे। ह्या पूर्ण व्यवस्थेमध्ये मी डॉक्टर सौ अरुणा डांगे, मनपा शिक्षण अधिकारी, त्यानंतर प्रवीण पाटील, शाळा निरीक्षक, अधीक्षक श्री अजय बनसेले, अनिकेत मिश्रा, नासिर सर यांचे अथक परिश्रम सुरू आहेत आणि पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मदतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना कधीही संपर्क जर साधायचा असेल तर 2676610 हा नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सर्व दृष्टीने म्हणजे काळजी घेण्यात येणार आहे की कुठेही अनुचित प्रकार घडू नये याचं संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे आणि तसा बंदोबस्त सुद्धा आम्ही केलेला आहे। राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 20 ते 27 मार्च दरम्यान क्षयरोग सप्ताह पाळण्याचा संकल्प केलाय। क्षयरोग नियंत्रण केंद्रात गुढी उभारून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला। क्षयरोगाने पूर्वी मृत्यू होत, आधुनिक औषधोपचारांनी क्षयरोग असाध्य राहिलेला नाही, मात्र त्यासाठी काळजी व योग्य औषधोपचारांची गरज आहे। याबाबत जनजागृती करण्यासाठी 20 ते 27 मार्च दरम्यान क्षयरोग नियंत्रण सप्ताह पाळण्यात येतोय। भाजी बाजार येथील क्षयरोग नियंत्रण केंद्रावर गुढी उभारून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजी बाजारच्या दवाखान्यामधून गुढीपाडव्याचा कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा करण्यात येत आहे आणि आताच मला मॅडमनी सांगितलं की दरवर्षी नवीन नवीन उपक्रम या दवाखान्यामध्ये साजरे केले जातात। दवाखान्यामध्येच नाही तर आपल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा, सर्व विभागामध्ये असे नवीन नवीन उपक्रम साजरे केले जातात आणि खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे की आज गुढीपाडव्याचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि सर्व मी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, डॉक्टर आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना शुभेच्छा देते। धन्यवाद। भाजी बाजार येथील विचक्षण श्री जैन आरोग्य धाम येथे दंत चिकित्सा विभाग सुरू करण्यात आलाय। 20 मार्च रोजी या विभागाचं लोकार्पण करण्यात आलं। जैन आरोग्य धाम येथे नेत्रचिकित्सा व अन्य सोयी गरजूंसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। येथे दंत चिकित्सा विभागाचा शुभारंभ 20 मार्च रोजी करण्यात आला। दंत चिकित्सेसाठी लागणारे आधुनिक उपकरण रोटरी क्लबच्या वतीने येथे लावण्यात आले आहेत। आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर केशवराव बोटवले आणि या क्लबमध्ये 40 वर्षापासून कार्यरत आहे। 2003-04 मध्ये मी डिस्ट्रिक्ट 3030चा गव्हर्नर आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन मला जेवढं शक्य होतं तेवढं रोटरीच्या मदतीने जितकं कॉन्ट्रीब्युशन देता येईल तितकं दिलं। रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट याच्याद्वारा संचालित इथे भाजी बाजारामध्ये एक हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलमध्ये आमच्या संस्थेच्या डेंटल कॉलेजच्या मार्फत इथे सेवा आम्ही देणार आहोत गोरगरीब लोकांकरता। आणखी सध्याच्या पोझिशनमध्ये आठवड्यात एकदा किंवा दोनदा आमचे डॉक्टर्स येऊन इथे सेवा देतील। वेळ कार्ड पडल्यास रोज आम्ही इथे सेवा द्यायला तयार आहोत। आणखी कॉम्प्लिकेटेड पेशंट जे राहतील त्यांना आम्ही आमच्या हॉस्पिटल नेऊन निःशुल्क सेवा द्यायचं हे आमचं ध्येय आहे।
डाक विभागातील सर्वाधिक महत्वाची सेवा म्हणून ओळखली जाणारी मनी ऑर्डर सेवा आता बंद करण्यात येणार आहे. मनी ऑर्डर फॉर्मची विक्री थांबवल्याचे आदेश टपाल कार्यालयाला देण्यात आले आहेत. एका गावावरून दुसऱ्या गावाला पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी मनी ऑर्डर सेवा 100 वर्ष जुनी आहे. मात्र आधुनिक काळात पैसे पाठवण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवणं नागरिकांनी बंद केलंय. 100 वर्षे जुनी तार सेवा बंद करण्यात आली आहे. एटीएम, ऑनलाईन बँकिंगमुळे मनी ऑर्डर सेवेतून टपाल खात्याला महसूल मिळेनासा झालाय. त्यामुळे ही सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने तसेच संकेत दिले आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भरच पडतेय. इरविनमध्ये दाखल झालेल्या 4 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. इरविनमधील 7 रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने नागपूरला तपासणीकरता पाठवण्यात आले होते. त्यापैकी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. स्वाईन फ्लूला आवर घालताना प्रशासकीय उपाय थिटे पडत असल्याचं यावरून दिसून येत आहे. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत असलेला दिसून येतोय. अकॅडमिक ग्राउंड चांदणी चौक येथे एका अजीमुशान फैजाने ताजुश शरिया कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलंय. शनिवारी सायंकाळी 6 ते 10 वाजेदरम्यान ही कॉन्फरन्स आहे. मरकजे अहले सुन्नत, मस्जिद मिस्किन शाहमिया व तंजीम इस्लाहुल मुस्लिमीन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी चांदणी चौकात अजीमुशान फैजाने ताजुश शरिया कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार गुलाम रसूल बलियावी साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राहणार आहेत. फळांचा राजा आंब्याची आवक बाजारपेठेत झाली आहे. विविध प्रकारचे आंबे, त्यांची विविध वैशिष्ट्ये आहेत. सध्या लालपट्टा आंब्याची जादा आवक बाजारपेठेत झाली आहे. उन्हाळ्याच्या उष्ण झळांमध्ये जीवाची काहिली होत असताना जेवण जाईनासे होते तेव्हा मदतीला येतो तो आंबा. आंबा न आवडणारा व्यक्ती विरळाच. आंब्याचे विविध प्रकार आहेत. सध्या लालपट्टा हा आंब्याचा प्रकार बाजारपेठेत विक्रीला आला आहे. 100 रुपये किलोप्रमाणे लालपट्टा आंब्याची विक्री होते आहे. गोपाल टॉकीज राजापेठ समोरील रेल्वे लाईन झोपडपट्टीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. झोपडपट्टीत आवागमनाचा रस्ता बंद करण्यात आला आहे. रस्ता बंद करणाऱ्यांवर कडक कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. आम्ही गेले त्या वस्तीमध्ये 40 वर्षापासून वास्तव करीत आहोत, परंतु तेथील काही व्यावसायिक लोकांनी आमचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो काबीज केलेला आहे. आम्हाला येण्या जाण्याकरिता 40 वर्षापासून फक्त तो एकच रस्ता होता, परंतु या बलाढ्य लोकांनी, धनवान लोकांनी तो आम्हाला धमकी देऊन तो रोड काबीज केलेला आहे. आता आमचे तिथे जीवन जनावरसारखे झालेले आहे. आम्हाला दुसरा मार्गच नाही. तरी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला तो रस्ता मोकळा करून द्यावा. विश्वचषक क्रिकेट सामन्यांचा खुमार क्रिकेट शौकीनांवर चढलाय. हे रोचक सामने बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी दुकानांसमोर गर्दी केली तर घराघरातून सामन्यांचा आनंद घेतला जातोय. क्रिकेट हा आबालवृद्धांचा आवडता खेळ आहे. सध्या विश्वचषक सामने रंगले आहेत. त्याचा खुमार क्रिकेट शौकीनांवर चढलाय. शुक्रवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना होता. हा रोचक सामना बघण्यासाठी नागरिकांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. घराघरातूनही नागरिकांनी सामन्यांचा आनंद घेतला. विश्वचषकातील 3ऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान दरम्यान हा सामना रंगला असता यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात केली. 6 विकेटने ऑस्ट्रेलिया जिंकला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर.
शुक्रवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. सिटी न्यूजच्या व्हॉट्सअॅपवर प्रेक्षकांनी फनी व्हिडिओ पाठवले आहेत. ते प्रसारित करण्यात येत आहेत. यावरून प्रेक्षक सिटी न्यूजला मनापासून दाद देत असल्याचं दिसून येत आहे. पाहूया प्रेक्षकांनी पाठवलेले फनी व्हिडिओ. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदः शतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.